तर नमस्कार मित्रांनो, बिग बॉसचा ग्रँड फिनालेचा प्रोमो रिव्हील झाला आहे आणि या प्रोमोमध्ये काय दाखवले तर तुम्हाला पुढील व्हिडिओ नक्कीच कळेल। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज मित्रांनो, सबस्क्राइब करा। आणि मित्रांनो, या प्रोमोमध्ये काही गोष्टी हिडन डिटेल्स आहेत जे की मी तुम्हाला पुढील व्हिडिओ सांगेल, तर व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा। मी आता सांगतो व्हिडिओ लास्ट पर्यंत। मित्रांनो, प्रोमोची सुरुवात होते अभिजीत कुन। अभिजीत आम्हाला स्टार्टिंगला दाखवला आहे एक खूप धाकडपणाचा डान्स आणि धूमधामपणे बिग बॉसची एंट्री म्हणजे अभिजीतची एंट्री अशी झाली आहे। आणि त्यानंतर आपला लाडका, सगळ्या महाराष्ट्राचा प्रेक्षकांचा लाडका सूरजची एंट्री झाली आहे। तुम्ही जसं की स्क्रीनवर बघू शकता, सूरज स्कूटीने येत आहे म्हणजे लिटरली मित्रांनो, आणि अशी एंट्री मारत आहे आतापर्यंत बिग बॉसच्या इतिहासामध्ये तर मी बघितलीच नाही अशी एंट्री। आणि मित्रांनो, तुम्ही समोर पाहू शकता सूरजचा लुक बघा, असं वाटतो की एक खतरनाक असा हिरो म्हणजे समोर आला आहे आणि काय डान्स करतो। तुम्ही या प्रोमोमध्ये जाऊन ऑफिशियल पेजवर जाऊन बघा, इंस्टाग्रामवर प्रोमो रिलीज झाला आहे, फक्त इमेजेस तुम्ही बघू शकता, इमेजेस मी लावला आहे। आणि मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी हा ग्रँड फिनाले स्टार्ट होणार आहे, म्हणजेच एपिसोड कलर्सवर दाखवणार आहे केव्हा, उद्या संध्याकाळी 6 वाजता आणि जिओ सिनेमावर अल्सो जिओ सिनेमावर 6 वाजता दाखवणार आहे। तर टायमिंग थोडी चेंज आहे, जसं की मी मित्रांनो सांगितलं आहे की या व्हिडिओमध्ये काहीतरी डिटेल लपलेली आहे। तर ते काय आहे मित्रांनो, तुम्ही नोट केलं असेल, अभिजीत आणि सूरज या प्रोमोमध्ये अभिजीत आणि सूरज या दोघांना दाखवलं आहे। तर याचा अर्थ काय होतो माहित आहे, टॉप 2। हा मित्रांनो, टॉप 2 कन्फर्म आहे, मला तर असं पर्सनली वाटते। तर मित्रांनो, आता तुम्ही विचार करत आहे की मी एवढं कॉन्फिडन्सली कसं म्हणू शकतो की हे दोघंच असू शकतात। तर मित्रांनो, मग म्हणण्याचा उद्देश काय आहे, तुम्हाला जर माहित असलं तर मागले जर सीझन तुम्ही बघले असेल तर सीझन 4 मध्ये 2 फायनलिस्ट होते, ज्यांचं नाव होतं अक्षय केलकर आणि अपूर्वा नेमलकर। आणि लास्ट सीझनचं जे फायनलचं प्रोमो आलतं ना, जसं आता आलं आहे सीझन 5चं प्रोमो, त्या प्रोमोमध्ये दाखवलं की अभिजीत आणि सूरज नाचत आहे, तसं त्याच प्रकारे अक्षय केलकर आणि अपूर्वा नेमलकर हे सीझन 4 मध्ये दाखवलं होतं। तर याचा अर्थ काय बनते मित्रांनो, तुम्हाला माहित आहे, तेच मी तुम्हाला मागे म्हणलं, सूरज आणि अभिजीत हे दोघं फायनलिस्ट असू शकतात। हेच कारण होतं माझं म्हणायचं की दोघं फायनल असू शकतात। तर मित्रांनो, मी तर आता मागल्या सीझनच्या आधारावर एक प्रेडिक्शन केलं आहे की सूरज आणि अभिजीत फायनलिस्ट असू शकतात। तर तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट सेक्शन खाली सांगा, आणि सांगणं गरजेचं आहे, लवकर सांगा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय, टेक केअर।